त्यानंतर एक महत्त्वाची बातमी समोर येते। आमदार पात्रता सुनावणी 10 सप्टेंबरला होणार आहे। यावेळी एक महत्त्वाची बातमी, मुख्य न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी 10 सप्टेंबरला होणार आहे। प्रमोद जगताप आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेत। प्रमोद, काय अधिकची माहिती थोडक्यात? स्नेहल, मागच्या अनेक महिन्यांपासून या प्रकरणी सुनावणी झाली नाहीये। 3 सप्टेंबर आणि 5 सप्टेंबर अशा 2 तारखा या प्रकरणाच्या सुनावणीसाठी निश्चित करण्यात आलेल्या होत्या। मात्र मुख्य न्यायमूर्ती उपस्थित नसल्यामुळे ही सुनावणी झाली नव्हती। आता 10 सप्टेंबर ही तारीख देण्यात आलेली आहे। विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अजित पवार यांच्यासोबत गेलेले जे आमदार आहेत त्यांना अपात्र केलं नव्हतं आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे आमदार अपात्र गेलेले आहेत त्यांना देखील अपात्र केलं नव्हतं। त्यामुळे खरं तर सुनील प्रभू असतील किंवा जयंत पाटील असतील या दोघांच्या वतीने ही याचिका दाखल करण्यात आलेली होती। 10 सप्टेंबर या प्रकरणी सुनावणी होऊन विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर तरी या प्रकरणाचा निकाल लागतो काही पाहणं महत्त्वाचं आहे। कारण स्नेहल, पुढच्या 2 महिन्यांमध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा निकाल म्हणावा लागेल। काय नेमकी सुनावणी होते हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद प्रमोद, आपण दिलेल्या माहितीसाठी।